नमस्कार बंधू भगिनींनो, आज दिनांक 11 ऑगस्ट 2025 आपण आहोत मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गाच्या गडब या ठिकाणी. गडब ब्रिजची आम्ही संयुक्तरित्या पाहणी केली आहेत. आमच्या सोबत आहेत केजी दादा, कमलेश दादा, त्याचसोबत अजिंक्य वगैरे, आदर्श युवा संघटना, नंदकुमार जांभूळकर आणि आम्ही संबंधित ठेकेदारांसोबत त्यांचे जे आता इंजिनियर आहेत साईडचे त्यांच्यासोबत चर्चा केली असता गडब ब्रिजची सध्याची स्थिती आम्ही ऐकली की याच्यावरती युद्ध पातळीवरती त्यांचं काम सुरू आहे. त्यांचा मोठा असा आहे की ही एक लेन सुरू करावी म्हणून त्यांना वरून तसे आदेश आहेत की एक लेन त्यांना सुरू झाली पाहिजे गणपतीच्या पूर्वी, कारण की ही जी ट्रॅफिक आहे ती गेली पाहिजे. तर ज्या पद्धतीने आजची स्थिती पाहता आम्ही बघतोय की आता सध्या डीएलसी झालेली आहे, ह्याच्यामध्ये अजून पीयूसीचा लेअर येणार आहे आणि लेअर आल्यानंतर त्याला क्युरिंग पिरियड देखील तसा मिळाला पाहिजे. पाऊस देखील अतिरिक्त प्रमाण जसा आता पडतोय तर त्याच्याने तो रस्ता तेवढा स्ट्रॉंग राहील की नाही याची शाश्वती नाहीये. पण त्याचसोबत त्यांनी गडबचा सर्व्हिस रोड देखील केलेला आहे. तर जेव्हा आपण पाहतोय हे सर्व असताना तर माझी संबंधित अधिकारी आणि मंत्र्यांना देखील विनंती असणार आहे की ही जी ट्रॅफिक मॅनेजमेंट करत असताना इथून गडबची जे सर्व्हिस रोड तुम्ही यूज केलात तर ह्या पुलावरती खड्डे भविष्यात कमी वाढतील. कारण की आपण मागं पाहिलं की एक लेन झाली म्हणजे क्लिअर झाली हे दाखवण्यासाठी काहींनी आदेश दिले की या रस्त्यावरून ट्रॅफिक सोडा. जर हा ऑलरेडी आता जस्ट बनवला रस्ता त्याला क्युरिंग पिरियड नाही मिळाला तर हा रस्ता पक्का राहणार नाहीये. तर थोडासा कुटणकरांनी आणि जे जे लोक गाडी जातील ड्रायव्हर लोक जर एखाद्या ठिकाणी ट्रॅफिक लागली तर 3-3, 4-4 लेन न बनवता एक लाईनने आपण जावं जेणेकरून की ट्रॅफिक होणार नाहीत. आणि ह्यासाठी देखील आमची सर्व इकडची मंडळी आहे गडबची सर्व एरियाची बरोबर ना ही तुम्हाला सेवा देखील करणार आहोत की आम्ही ती ट्रॅफिक मॅनेजमेंटसाठी देखील आम्ही सहकार्य करायचा मानस त्यांचा आहे. तर आमची विनंती राहणार की या ब्रिजवरती जर चालवलं जसं की बाकी ठिकाणी तुम्ही गाड्या चालवल्यात आणि त्याच्यानंतर मग खड्डे मग त्याचं कारण काय येतो की लूज असतानाच म्हणजे तो पक्का कच्चा असताना त्याच्यावरून ट्रॅफिक गेली म्हणून ह्या गोष्टी घडलेल्या आहेत. तर विनंती असेल की हा सर्व्हिस रोडचा वापर करावा, योग्य ती ट्रॅफिक मॅनेजमेंट करावी. धन्यवाद.